नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये रिपीट पदाची जी मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. आणि ही मुलाखत 2018 मध्ये झाली होती. तेव्हाच हे प्रश्न माझ्याकडे आलेले होते. आणि आता आपण त्याच प्रश्नांची काय प्रश्न विचारले होते, त्याची उत्तरं काय होती, ती सगळी पाहूयात. आणि जरी ही प्रश्न 2018 ची असली तरी सुद्धा आत्ता पण याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कारण तेव्हा सुद्धा न्यायालयामध्ये म्हणजे जज मार्फतच मुलाखती झाल्या होत्या आणि आता सुद्धा जिल्हा न्यायालयामध्ये जज मार्फतच मुलाखती होणार आहेत. त्यामुळं असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल. हे मी 2018 मध्ये जिल्हा न्यायालयामध्ये विचारलेल्या म्हणजे मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. परभणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले होते त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला VAJ अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये कोर्ट भरतीची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन कोर्ट भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. तिथे तुम्हाला मिळून जातील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण प्रश्न पाहूया. त्याच्यामध्ये काय प्रश्न आले त्याची माहिती पाहूयात. त्याच्या आधी काही सेकंद माझ्यासाठी. जर तुम्हाला जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता चला आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला आता सुरुवातीला काय सांगितले, सर माझा आज क्लर्क पदासाठी इंटरव्ह्यू झाला. ते 2018चा आहे बरं का. पुढे प्रश्न पाहता. मी सुरुवातीला विद्यार्थी काय म्हणलेला आहे, मी आत येऊ का विचारले. तर जज म्हणाले या म्हणाले आणि बसायला सांगितले. तर हे कॉमन आहे की मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅडम किंवा मी आत येऊ का. आणि मग या म्हणल्यानंतर जेव्हा ते बसायला सांगतील तेव्हाच आपल्याला खुर्चीवर बसायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. पहिला प्रश्न विचारला, सध्या काय करतोस. तर त्या विद्यार्थ्यांनी दिलेलं उत्तर आहे म्हणजे मी उत्तर दिले स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. तुम्ही जे काय आता सध्या करत आहात ते करा. आणि असे सुरुवातीला हलके फुलके प्रश्न यासाठी विचारले जातात की तुमच्या मनावरचं दडपण कमी व्हावं. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये आता पहिला क्रमांक आहे बरं का. आधी दुसरा होता, परंतु 2023 नंतर आता लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात पहिला क्रमांक झाला आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वाच आहे. महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ना एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते कोणकोणते आहेत, तर कोकण प्रशासकीय विभाग. आणि कोकण प्रशासकीय विभागाचं जे मुख्यालय आहे ते आपलं म्हणजे नवी मुंबईमधील CBD बेलापूर या ठिकाणी आहे. तर पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग, त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग असे ते 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि सर्वात जास्त जिल्हे हे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारले तर प्रादेशिक विभाग 5 आहेत, हे लक्षात ठेवा. आता 5 प्रादेशिक विभाग कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये कोकण प्रादेशिक विभाग, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, त्याच्यानंतर विदर्भ असे ते 5 प्रादेशिक विभाग आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि उत्तर महाराष्ट्राला खानदेश असं आपण म्हणतो. आता पुढचा प्रश्न आहे, 4 युनियन टेरिटरी सांगा. आता त्यांनी 4 युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. आता सध्या भारतामध्ये 2018 मध्ये कमी होते, पण आता सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्या 8ची नावं मी तुम्हाला सांगून ठेवतो. त्यांनी 4च विचारली होती, तर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये 4चीच उत्तरं दिली पाहिजेत. तर ते मध्ये आहेत चंदीगड, दिल्ली, अंदमान व निकोबार, दादरा नगर हवेली, दीव दमण ही एकच झाली. आधी वेगवेगळ्या होत्या, आता एक झाल्यात. पुदुच्चेरी, त्याच्यानंतर लक्षद्वीप, जम्मू व काश्मीर आणि लडाख असे ते सध्या भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत. ते एकूण किती आहेत, 8 आहेत. विमान बनवण्याचा कारखाना कुठे आहे. आता विमान बनवण्याचा जो कारखाना आहे ना, तो महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी आहे. मिग विमानाचा आहे बहुतेक तो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, कॅचचे भूतकाळी रूप सांगा. तर कॅचचे भूतकाळी रूप काय होतं, कॉट असं होतं.
त्याच्यानंतर मेटचे भूतकाळी रूप कोणते? तर मेटचे भूतकाळी रूप मेड असं आहे. त्याच्या पुढे पहा, भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोण आहेत? तर भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार हे जवाहरलाल नेहरू आहेत आणि जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत आणि त्यांनाच आपण भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार असं म्हणतो. आणि अलिप्ततावादाचं धोरण जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारलेलं होतं. म्हणजे त्यावेळेला जे दोन गट होते, त्या दोन गटांमध्ये न जाता अलिप्त राहायचं असं त्यांचं धोरण होतं. त्याच्या पुढे पहा, मुक्त विद्यापीठे महाराष्ट्रात किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये मुक्त विद्यापीठ एकच आहे. कोणतं आहे ते? YCMU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, YCMOU. आणि ते कुठं आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. तर महाराष्ट्रात एकच आहे, नाशिक या ठिकाणी ज्याचं मुख्यालय आहे. YCM म्हणून खूप प्रसिद्ध आहे ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. क्षितिज म्हणजे काय? तर क्षितिज म्हणजे काय? तर जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा, त्यालाच आपण क्षितिज असं म्हणतो. बालदिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बालदिन हा 14 नोव्हेंबर या तारखेला साजरा केला जातो आणि जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केला जातो. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती किंवा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जी समाधी आहे ती अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी आहे. हे पण माहिती असू द्या, मोझरी या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि ग्रामगीता हा ग्रंथ त्यांचा खूप प्रसिद्ध आहे. कुणाचा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रंथ प्रसिद्ध कोणता आहे? तर ग्रामगीता हा ग्रंथ त्यांचा खूप प्रसिद्ध आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती, तसंच भारताची जी घटना समिती होती त्या घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, हाच डिस्ट्रिक्ट का निवडला असे विचारले. आता हा प्रश्न जर तुम्हाला आला की हाच जिल्हा तुम्ही का निवडला, तर सरळ सांगायचं, जे काही कारण असेल, तुम्ही फॉर्म भरताना जो विचार करून हा जिल्हा निवडलेला आहे त्यानुसारच तुम्ही उत्तर द्यायचं आहे. समजा या जिल्ह्यात जागा जास्त आहेत म्हणून जर तुम्ही अर्ज केला असेल तर सरळ सांगायचं, सर इतर जिल्ह्यांपेक्षा या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत आणि म्हणून इथे निवड होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून मी हा जिल्हा निवडला. आणि मग हा जिल्हा जर तुम्ही ज्या जिल्ह्यात मूळचे आहात त्या जिल्ह्यापासून लांब असेल किंवा वेगळा जिल्हा असेल तर त्याच्या पुढे असं म्हणजे हे उत्तर दिलं आणि त्याने जर विचारलं की तुम्ही तर दुसऱ्या जिल्ह्यातले आहात, म्हणजे इथे नोकरी करणार का? तर त्यांना सरळ नम्रपणे म्हणायचं, हो सर, कारण मला नोकरीची अत्यंत गरज आहे, त्यामुळे इथे या जिल्ह्यात जरी मला नोकरी मिळाली तरी मी या जिल्ह्यातच नोकरी करेल, असं त्यांना स्पष्टपणे म्हणायचं आहे. आणि जर त्यांनी समजा जागा कमी आहेत आणि तरी तुम्ही अर्ज केलेला असेल तर म्हणायचं, सर या जिल्ह्यात जागा कमी आहेत त्यामुळे अर्ज कमी येण्याची शक्यता होती आणि मग अर्ज कमी असतील तर स्पर्धा सुद्धा कमी असेल म्हणून मी या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे. म्हणजे डिपेंड आहे, तुम्ही अर्ज करताना जो काही विचार करून अर्ज केलेला आहे तोच विचार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात आलंय तुमच्या? मी वेगवेगळी उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. तर ही अशी 14 प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारली होती आणि त्याचा इंटरव्ह्यू संपला. तर तुम्ही सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्या, जेणेकरून मला व्हिडिओच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना सांगता येतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.